ग्रामीण भागात सुद्धा शेतीशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तसं पाहिलं तर आज महात्मा गांधी म्हणजे मनरेगा या योजनेच्या अंतर्गतच चालतात. तुमची विहीर सुद्धा मनरेगामध्ये आहे, शेत तलाव मनरेगामध्ये आहे, शेतकऱ्याला फळबाग करायची असेल तर मनरेगामध्ये आहे, कापड टाकायचं असेल मनरेगामध्ये आहे. सगळ्या योजना मनरेगाच्या अंतर्गत येत आहेत. आणि 2005 ला जरी कायदा झाला असला तरी 2014ला या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि मोदींचं सरकार आल्याच्या नंतर तर तसूभर सुद्धा ही योजना कमी झालेली नाही, ही योजना वाढवली गेली. जास्तीत जास्त लाभार्थी या ठिकाणी कसे होतील ते पाहिलं गेलेलं आहे. आणि माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना सुद्धा की शेतीशी संबंधित ही योजना फक्त मनरेगामध्ये आहे. राज्य सरकारपेक्षा काकणभर योजना केंद्राच्या अधिक पॉवरफुल आहेत, हे या ठिकाणी पाहिलं पाहिजे. हे पाणी जरी बघू. त्यानंतर काय सध्या लय भाषण हाणून आमचं बऱ्याच जागेवर बिगर माईकच हाणावं लागतं. आज तरी माईक टोपण लावून येते. मनरेगा केंद्राची योजना शहरामध्ये माय माऊली गोर गरीब ज्याचा उल्लेख अबू शेठने आता या ठिकाणी केला. प्रधानमंत्री आवास योजना ही योजना यापूर्वी या देशातल्या कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी राबवली नव्हती. ज्याला वेळोवेळी सेक्युलरचं नाव घेऊन फक्त ज्यांना शिव्या देण्याचा उद्योग करता येतो असे काही पक्ष 100% भाजपाला आणि नरेंद्र मोदींना नावं ठेवतात. पण मी मॉडेल म्हणून पाटोदा नगर पंचायत बघा अशी मी तुम्हाला विनंती करेन. या गावामध्ये जेवढं मराठा समाजाचे घरकुल झाले असतील तेवढेच मुस्लिम समाजाचे झालेत, इथं दलित समाजाचे झालेत. एक कुठलाही निकष लावला नाही. कोणीही भोंगा लावून ज्याला कोणाला घरकुल पाहिजे त्यांनी या अर्ज करा आणि अर्ज करून ते घ्या. आणि ह्या गोरगरीब समाजाचं आतापर्यंत कच्च्या घरात हे लोक राहत होते, त्या घराचं पक्क्या घरात त्याला येता येत नव्हतं. परंतु प्रधानमंत्री आवास योजनेमुळं तुम्हाला सांगतो. आणि दलित समाजाच्या बाबतीमध्ये तर म्हणाल तर रमाई आवास योजना साहेब सर्वात जास्त प्रभावी रमाई आवास योजनेची कोणत्या शहरामध्ये अंमलबजावणी झाली असेल तर ते शहर पाटोदा शहर आहे. आम्ही वडिलांनी अर्ज केला, वडिलांना घरकुल दिलं, मागून पोरांनी दिलं त्यालाही घरकुल दिलं. आता पोरगा म्हणतो माझं झालंय, बायकोचा सुद्धा नंबर लागतोय का? आता नवरा बायको व्हायला नाही जाता येतलं का? कसं काय द्यायचं? 10-11 कडे येत आमच्या ते म्हणतात काहीतरी मार्ग काढा. मी म्हणला काय मार्ग काढू? नाही म्हणले मार्ग काढा, तिथं बी झालं पाहिजे. आणि म्हणलं असं कसं करता येईल? नाही म्हणले ते बी करा, बघा जरा शासन निर्णय बदलता येईल. बघू आता या आचारसंहिता संपल्यावर तुमच्या म्हणण्याप्रमाणे वकील साहेब बदलता आला तर तो सुद्धा आम्ही बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. प्रधानमंत्री आवास योजनेचं घरकुलाची यादी घेताना किंवा बनवताना अर्ज स्वीकारताना आम्ही आम्हाला मतदान दिलेलं आहे का, नाही दिलेलं आहे का, भविष्यात देणार आहे का, हे काहीही पाहिलं नाही. सरसकट जो अर्ज येईल ते. आणि मी शब्द अगोदर काय लावला, माईक लावून भोंगा लावून गावात वाड्यात आम्ही लोकांना सांगितलं कोणाला घरकुलाची पाहिजे त्यांनी द्या. आता रोहिदास इथं बसलेला आहे, गीतेवाडी सारख्या गावात तर मला वाटतं एकही घर शिल्लक राहिलं नाही. बळेवाडीत जा, हे आमच्या बळी पोटे साहेब आता बोलायचं म्हणत होते ते, त्यांनाही मी बळेवाडी आलं, मंगेवाडी. अहो त्याच्यापेक्षा हे नगराध्यक्ष होता ना, यांनी तर आमच्या मंगेवाडीत शिल्लकच काय ठेवलं नाही. तुम्ही मंगेवाडीत जर गेला ना साहेब आता नका जाऊ, तुम्ही पुढे निवडणूक झाल्यावर तुम्ही निवडून आल्यावर एकदा आपण जाऊया.
वाडी म्हणजे काय असती आणि या प्रधानमंत्र्यांनी पैसे दिल्यावर ते कसे घरकुल होते ते म्हणायला घरकुले रट्टेच्या रट्टे आमच्या स्लॅबचे घर झाली होऊ द्या, पण पैसे आम्ही 2.5 लाख दिले, त्या लोकांनी 10 लाखाचे त्याच्यात ऍड केलं आणि मोठाले घरं बांधली. आज पक्क्या घरामध्ये आमचं छोटं कुटुंब येतंय. मुस्लिम समाजाचा माणूस असेल, हातावर पोट भरणारा माणूस असेल, त्याला 2.5 लाख रुपये आम्ही, आणि ह्या योजनेमध्ये चहा सुद्धा या नगरपंचायतीमध्ये कोणाला पाजायचा नाही, चहा सुद्धा. बाकीचं तर लय लांब राहील. चेक आणि अकाउंटवर पैसे आमच्या कोणी सीओनीच टाकायचे. 1 पैसा सुद्धा खर्च, 1 नया पैसा सुद्धा खर्च त्या माणसाला आम्ही येऊन दिला नाही. हे का शक्य झाले? आम्हाला का दोनदा नगरपंचायतीमध्ये लोक देत आहेत? पहिल्या वेळेस दिलं आम्ही, हे काम केलं म्हणून लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलं. आणि आता सर्वात जास्त अडचण आपली कॅनॉलची होती. मी पाटोदाकरांना सांगू इच्छितो की एकदम 4 कोटी रुपये दिलेत. आता ते पूर्ण अंडरग्राऊंड होऊन जाणार आहे. आता तुम्हाला त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी राहिलेली नाही. छोट्यातला छोटा घटक असेल, अगदी ज्याला म्हणजे पती नाही, मुलगा नाही, अशांना सुद्धा, इतक्या गरीब माणसाला सुद्धा घरकुल बांधून देण्याचा प्रयत्न या नगरपंचायतीच्या मार्फत करण्यात आला. आणि हे समोरचे जे लोक आहेत यांना मत फुकट घ्यायची म्हणून हे इलेक्शन आलं की संविधान बदलने वाले हैं. अरे एक पक्षाचा पंतप्रधान आणि 548 खासदार जरी एक पक्षाचा असला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलंय त्याला बोट सुद्धा लावता येत नाही. कोणाचे अवकाश नाही ह्या देशामध्ये, कधीच ते होऊ शकत नाही. मुस्लिम बांधवांमध्ये मेसेज वेगळा करायचा, CAA ची भीती दाखवायची. अरे CAA आणि आमच्या इथला मुस्लिम याचा काय संबंध आहे? काय घेणं देणं आहे? फक्त बोभाटा करा, CAA आलं. अरे विनाकारण आपले स्वतःचे जन्माचे दाखले काढायला लोक नगरपंचायतीमध्ये ते घाबरायचे लोक, फक्त अरे बाबा, केंद्र सरकारने कोणत्या योजनेमध्ये मुस्लिम समाज वगळून असं काही योजना वापरली का? मोफत धान्याची योजना आहे, त्याच्यात अल्पसंख्याक समाज कोणी वगळलाय का? असं काही झालेलं नाही. फक्त भीती दाखवायची म्हणून हे सेक्युलरवादी नाव फुले शाहू आंबेडकरांचं घ्यायचं आणि कर्तृत्व मात्र वेगळंच ज्यांच्या म्हणजे पाठीत खुपसायचं. अशा पद्धतीचे खंजिराची भाषा या लोकांनी करायची. पुढं नाव घेताना मात्र फुले शाहू आंबेडकरांचं गोंडस नाव घ्यायचं, पण फुले शाहू आंबेडकरांचे विचार मात्र यांनी कुठंच काही राबवायचे नाही. याचं नाव म्हणजे सेक्युलरवादी पक्ष झालेले आहे. आणि त्याच्यामुळं माझी विनंती, हे म्हणतात नरेंद्र मोदींनी काय केलं 10 वर्ष, शेतकऱ्याला म्हणले 6,000 देते, आता राज्य सरकारने 6,000 द्यायला सुरुवात झाली. अरे 6,000च असू द्या आणि हे 6,000 असू द्या, टुंग वाजलं की म्हातारं नीट निघत आहे. कारण जमिनी सगळ्या म्हाताऱ्याच्या नावावर, म्हातारं नीट निघत आहे, बँकेत जातंय, माल काढते आणि माल काढून स्वतःचे बी दवाखान्याचे गोळ्या औषधं घेतय, म्हातारीचे बी घेतय आणि दोघं निवांत आपलं ओके कार्यक्रम चाललाय. पोरा पुढं हात फैलाची किंवा लेकरा मला 500 दे, मला 200 दे. लेकरा समोर आणि तिथं सुनबाई असली आणि म्हाताऱ्याने जर लेकाला पैसे मागितले, लेकाने 500 द्यायचं आणि सुनबाईने मात्र बडबड करायची, काय कस काय कोणीकडे, म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना तशा पद्धतीचं. पण आता कुटुंब कलह संपलाय, हे थोड्याच पैशानी, पण कुटुंब कलह संपलाय का नाही? आता म्हातारं बिलकुल पोरांना विचारित नाही. आणि 5-10 वर्ष जर मोदींच्या ह्या योजनेमुळं आमच्या गोरगरीब माणसाच्या, वडीलधाऱ्या माणसांचं आयुष्य जर वाढत असेल, 10 वर्ष आमच्या डोईवरती हात ठेवून आशीर्वाद द्यायला आयुष्य वाढत असेल, तर तुमच्या कोणाच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? दुखू नये, पण तरी दुखतो. नाही काय केलं, अमकं केलं, तमकं केलं, अशी भाषा फक्त हे लोक करतात. माझी विनंती आहे
आपल्याला हात जोडून पाया पडून की केंद्रामध्ये अतिशय चांगलं काम हे मोदींच्या रूपानं त्या ठिकाणी होतंय. अहो तुमच्याच तालुक्याला बघा, इकडून एक नॅशनल हायवे, इकडून एक नॅशनल हायवे. अरे इथून मांजरसुंब्याला गेले, तुळजापूरच्या आईचं दर्शन जर घ्यायचं असलं तर मांजरसुंबा 15 मिनिटं आणि तिथून 1 तासात जात आहे तुळजापूरला. तुळजापूरच्या आईचं दर्शन घ्यायचं, भोप्याचं जे काय आहे ते सगळं आपलं करायचं, जेवण करायचं, 2 तासात गाडीत बसायचं आणि पुन्हा 1 तासात कुठे यायचं, डायरेक्ट पिंटू काकाच्या दारात. दारात म्हणलंय मी, पिंटू काकाचा व्यवसाय आहे म्हणलं, पिंटू काकाच्या दारात, नाही तर मग आपू शेठच्या दारात म्हणतो बाबा. तर का आणि 1 तासात 1.25 तासात आपण जायला लागलो. पूर्वी पेशंटचं तो खायला लागलं तर त्याचा जीव जाईपर्यंत आपल्याला बेडला सुद्धा पोहोचता येत नव्हतं. आता बघा ना हे फरक का झाले. आदरणीय नितीन गडकरी साहेब यांच्याकडे हे खातं आहे. आज एक माणूस सुद्धा त्या माणसाच्या विरोधात बोलत नाही, एक सुद्धा बोलत नाही, बोलू शकणार नाही. का तर काम दिसतंय आणि त्याच्या पाठीमागं पूर्णपणे त्यांना साथ देणारा या देशाचा पंतप्रधान दिसतोय. माझी विनंती आहे, हे माणसात दरी काढायची, माणसाची दरी वाढवायची, हे प्रकार सध्या जरा थांबवले पाहिजे. याच्यावरती मी जास्त बोलणार नाही. पण जे चाललेलं आहे, हे जे चालवतायत काही अज्ञान लोक आहेत, भविष्यामध्ये हे तुम्हालाच अडचणीत आणील का, या सुद्धा गोष्टीचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा प्रकारची नम्र विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. आणि दौरा खूप मोठा आहे. मी तर रोजच भाषण करतो, तुम्ही माझे मी तुमचे. परंतु आता अधिकचं काही न बोलता आपल्या ज्या उमेदवार आहेत त्यांचा अनुक्रमांक 1 आहे पंकजा गोपीनाथराव मुंडे आणि त्यांचं चिन्ह आहे कमळ. कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून 13 तारखेला आणि 4 तारखेला निकाल लागेल. बटन दाबून पुढची 5 वर्ष बीड जिल्ह्याच्या खासदार म्हणून आपली सर्व जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून द्यावी. अशा प्रकारची हात जोडून पाया पडून विनंती तुम्हाला सर्वांना मी करतो. माझे हात जोडून पाया पडून केल्या जाणाऱ्या विनंतीचा आपण मान राखाल अशी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा त्याच्यात एक विषय राहिला की विंड पॉवरचं मोठ्या प्रमाणावरती काम आमच्या तालुक्यात चालू आहे. त्या विंड पॉवरच्या काम चालू झाल्यामुळं पाटोदा शहरात सुद्धा भाड्यात सुद्धा वाढ झाली. ओली 2,500चं भाडं फार 4,000वर चाललंय. म्हणजे ओली तेलिका व्हायना माल लोकांना ऑटोमॅटिक मिळतोय. तर एक विनंती आहे, हे संसदेमधलंच आहे आणि खासदारांचंच काम आहे, कारण त्याचे नोटिफिकेशन जस्ट आता निघालंय. आम्ही काय प्रीतमताईंना त्याच्याबद्दलचा दोष देणार नाही, कारण ते नोटिफिकेशन निघालं लगेच निवडणूक लागली. परंतु अशा प्रकारचं एक नोटिफिकेशन मला वाटतं मी पहिल्यांदा आमदार होतो आणि आष्टी तालुक्यातली सगळा बागायती पट्टा म्हणजे डॉक्टर साहेब चौधरी साहेब इथं बसलेले, आमचा तो सगळा पट्टा मिलिटरीने अक्वायर करायचा ठरवला होता. आणि त्यावेळेस मी मुंडे साहेबांना घेऊन जाऊन आदरणीय प्रमोदजी महाजन साहेब त्यावेळेस टेलिकम्युनिकेशनचे मंत्री होते, त्यांच्याकडे जाऊन 3 दिवस थांबून आणि त्यावेळेस तत्कालीन जॉर्ज फर्नांडिस साहेब हे या देशाचे संरक्षण मंत्री होते, त्यांच्याकडे जाऊन पहिल्या दिवशी फक्त 3ऱ्या दिवशी आमची गाठ पडली आणि मुंडे साहेबांनी फक्त सांगितलं. आणि त्यावेळेस मला मुंडे साहेबांची उंची काय आहे ती कळाली, कारण संसदेमध्ये सगळ्या लोकांना तपासल्याशिवाय कुणालाच पाठवत नव्हते. फक्त एक व्यक्ती असं होता की त्यांची चेकिंग केली जात नव्हती. त्यावेळेस ते खासदारही नव्हते, ते राज्यामध्ये होते, त्यावेळेस गटनेतेच होते भाजपाचे. तरी विदाऊट चेकिंग आम्ही तिथपर्यंत गेलो. साहेबांनी आज सांगितलं आणि 2ऱ्या दिवशी संरक्षण मंत्रालयाकडून ऑर्डर निघाली आणि
आमचा तो जो संपूर्ण पट्टा आहे 3 जिल्हा परिषद सर्कलचा, 4 जिल्हा परिषदचा, त्यातलं एकही गाव त्याच्यात घेतलं नाही, वगळण्यात आला. आता एक अडचण अशी निर्माण झाली की हे पाटोदा तालुक्याच्या ह्या बेल्टमध्ये आता जे काम चालू आहे थोडाफार जामखेड पण येतो. हा बेल्ट जो आहे तो फ्लाइंग झोन मध्ये टाकण्यात आला. हे फ्लाइंग झोन मध्ये टाकल्यामुळं जवळपास 600 मेगावॅट ते 900 मेगावॅट आणखी जी वीज निर्मिती विंड पॉवरच्या मार्फत होणार होती तिला खेळ बसलेली. ही निवडणूक संपल्याच्या नंतर, गव्हर्नमेंट फॉर्म झाल्याच्या नंतर पहिलं काम आमचं पाटोदा तालुक्याच्या दृष्टीने काय करावं तर विंड पॉवर मध्ये संरक्षण मंत्रालयाकडून जे इथं फ्लाइंग झोन म्हणजे एक विमानतळ इथं उभा करायचं आणि तिथनं विमान उडवायची अशा पद्धतीचा जो प्लॅन आहे त्याच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा विचार करावा एवढीच हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद अण्णा. त्यानंतर आपल्या भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार आदरणीय पंकजताई मुंडे यांना विनंती करतो आपण उपस्थित सर्वच सभेस मार्गदर्शन करत आहे. बीड का खासदार कैसा हो? निलेश पाटोद्यामधील या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित आपले लाडके आमदार सुरेश अण्णा धस, मंचावर उपस्थित वाल्मिक तात्या निकाळजे, अजय धोंडे, मधुकर गर्जे, ॲडव्होकेट सुधीर घुमरे, आमचे ॲडव्होकेट जब्बार पठाण, अध्यक्षाचं नाव परत माझ्याकडून नाही राहिलं काय लिहिलं, अध्यक्ष आमचे आबूसेठ, राहुल चौरे, नरेंद्र जावळे, महेंद्र नागरगोजे, भागवत येवले, ज्यांनी खूप छान भाषण केलं. त्या अगदी लहान वयाच्या आणि अत्यंत जोशपूर्ण विचार स्पष्ट आणि निष्पापपणे मांडले. दीपाली जाधव, शरद पामदळे, नीलाताई पोकळे, सुवर्णाताई लांबरूड, संजय आमचे, बळीरामजी पोटे, सुनील वाघमारे, गणेश नारायणकर, पिंटू काका जाधव, डॉक्टर चौधरी, किरण शिंदे, तात्या गुल्ले, मनसूर पटेल, आप्पासाहेब राख, राजू जाधव, अनुरोध सानप, अण्णासाहेब भोसले, महेंद्र गर्जे, जे नावं नाही लिहिली ते आता बघायले. मी त्यांना माझ्या पीएला सांगितलं लोकल जे नावं लिहित राहा, जे माझ्याबरोबर मला माहीत आहे ते नावं नको लिहू, पण ते आपले लोक कुठेतरी अशा कोपऱ्यात शोधावं लागायचं मला आता. कुठे कुठे आपले म्हणजे पक्षाचे, पुन्हा तुम्हाला वाटायचं आपले म्हणजे काय. तर मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेली वडीलधारी मंडळी, ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर टोप्या धोतर आहेत ते सगळे वडीलधारी मंडळी, ज्या माझ्या माता भगिनी माय माऊली एवढ्या संख्येने आलेल्या, आणि माझे युवा बांधव, मी सर्वप्रथम धस अण्णांच्या भाषणाचं ऐकत होते. त्याच्यात मला एक वाक्य परत परत आठवत होतं आणि परत परत ऐकायला येत होतं. मी हात जोडून पाया पडून मतदान मागतो. हे या वर्षीचा त्यांचा या इलेक्शनचं दिसतंय मला, हात जोडून पाया पडून. आता कोणी कोणासाठी हात जोडणं, पाया पडणं ही वेळ. आवाज वाढव रे, मागेपर्यंत आवाज जाईना, वाढवा आवाज, आवाज आवाज. हा, कोणी कोणासमोर हात जोडून पाया पडून मतदान मागण्याची वेळ आपल्यावर आली नाही आणणार, पण तुम्ही हा दाखवला मनाचा मोठेपणा की पंकजाताईंना निवडून द्या. याला आताची परिस्थिती कारण आहे. हात जोडून पाया पडून लोकशाहीमध्ये बाकीचे इफेक्ट बदलू नका, ऐकू नका. हात जोडून पाया पडून लोकशाहीमध्ये नम्रपणे मतदान मागितलंच पाहिजे. अरे रावी करून स्वतःचाच मला पहा फुलं वाहा करून राजकारण करता येत नाही. मी म्हणजे सर्वे सर्वा असं कधीही कुणाला वाटू शकत नाही. आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना देखील वाटत नाही. जेव्हा त्यांना वाटतं
एखादा क्षण येतो तेव्हा ते अगदी गरीब कर्मचारी मजुरांच्या सुद्धा पायांना अभिषेक करून त्यांचे पाय धुवून ते साफ करतात, एक सेवाभाव दाखवतात. जेव्हा त्यांना वाटतं की मी प्रभू रामाची प्रतिष्ठापना करणार आहे, तर प्रभू रामाची प्रतिष्ठापना करण्याचं म्हणजे काय, तर राज्याभिषेक करताना रामाला जे एखाद्या राजाला पथ्य असतात त्याला काय उपवास काय करावं लागतं, ते पवित्र स्वतःला करावं लागतं. तसंच रामाच्या एवढ्या पवित्र प्रतिष्ठापनेसाठी त्यांनी 9 दिवस उपवास केले. पण आज या लोकशाहीमध्ये दादागिरी करून आपल्याला काही मिळवता येत नाही. हात जोडून आणि पाया पडूनच मागावं लागतं. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या माणसापेक्षा मोठा देश आणि देशाला संविधान हे सर्वात प्रथम आणि महत्वाचं ठरवलेलं आहे. मला या निवडणुकीमध्ये तुम्ही कुणाला मतं मागताय? तुम्ही मला मतं मागताय पंकजा गोपीनाथ मुंडे. मला मतं मागण्यासाठी मी तुमच्या समोर उभी आहे, माझ्या पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या समोर उभे आहेत, नेते उभे आहेत. पण मला मतं मागायला काय अडचण आहे तुमच्या समोर? मी प्रत्येकाला विचारते की उमेदवार पसंतीला पडलाय का उमेदवारात काही खोट आहे? म्हणजे मी माझ्यामध्ये असं काही अवगुण आहे का जेणेकरून तुम्हाला वाटतं अरे 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 त्यांना उमेदवारी का दिली? वाटतं का असं काही अवगुण आहे, काही अडचण आहे, काही नकारात्मक आहे, कुणाची खोडे काढली, कुणाचं वाईट केलं, कुणाला त्रास दिला, असं काय आहे का? बोला ना. मग अशी काय करायला आम्ही उपाशी फिरायलो सकाळपासून? नाही तर मी हो समजीन ना. मग माझ्यात काही अवगुण नाही, काही खोट नाही. उमेदवार पक्का चांगला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार याच्याविषयी शंका आहे का कुणाच्या मनात? आहे का कुणाच्या? नाही. मग माझं मत प्रधानमंत्र्याला असं वाटत असेल कुणाला तर त्यांना ही संधी येणार आहे. तुम्ही हे मत मला करत नसून डायरेक्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला करताय असं सुद्धा म्हणलं तर वावगं ठरणार नाही. मी राजकारणात आता फिरते. राजकारण नॅशनल लेवलला जावं, इंटरनॅशनल लेवलला जावं असं वाटत असतं प्रत्येकाला. पण आमच्या बीड जिल्ह्यातलं राजकारण नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलला जात नाही. ते इंटरनॅशनल पद्धतीने लोकलच येतं की नाही? आता तुम्हाला काय करायचंय? आम्ही म्हणालो बाबा खूप छाती फोडून अरे असं झाला, सॅटेलाइट टाकले, अग्निवीर टाकला, ते सीए म्हणजे आता इतकं सोशल मीडिया झालाय. मग आम्ही म्हणलं कोण 10वी 12वी नापास माणसं लिहितात रे, हे काही अभ्यासच नाही त्याला. हे अशा पद्धतीने प्रचार करून उपयोग नाही. या जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला काय देऊ शकते ह्याचा तुम्हाला माहिती. कारण माणूस एवढा निस्वार्थी झाला नाही, माणूस एवढा मोठा झाला नाही. अरे तो एवढा विचार करत नाही की जशाचं काय चाललंय, तो म्हणते माझं काय. चला मग आपण तुमच्यावर बोलू, आपण बीड जिल्ह्यावर बोलू. मी उमेदवार म्हणून तुम्हाला काय देऊ शकते ह्याच्यावर बोलू. आता समजा तुमच्याकडे एखादी बँक आहे आणि त्या बँकेत तुम्हाला कर्ज द्यायचंय कुणाला, किंवा तुम्हाला कर्ज करायचंय, तुम्ही एक फाईल करता, बरोबर आहे. ती फाईल दिल्यावर तुम्ही ती बँकेत देता आणि बँकेत दिल्यानंतर ते तपासतात तुमचं रेकॉर्ड, बरोबर आहे. साधा हजार नाही, 1 लाख 1.5 लाखाचं जरी लोन घ्यायचं असेल, 1000-1500चा जरी हप्ता असेल तर तुमचं रेकॉर्ड तपासलं जातं, बरोबर आहे. मी तुम्हाला मत मागायला सर्वश्रेष्ठ दान, तर माझं रेकॉर्ड तपासलं जायला पाहिजे की नाही? मग चला आपण माझं रेकॉर्ड तपासू. काय माझं रेकॉर्ड? मी परळीमध्ये आमदार म्हणून सुरुवात केली, मी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. माझं रेकॉर्ड असं आहे की सगळ्यात जास्त या देशामध्ये कोणी जर शौचालय बांधून या माझ्या माय माऊलींना कुटुंबीतून मुक्त केलं असेल तर ते महाराष्ट्राचा ग्रामीण विकास विभाग होता. अव्वल दर्जाचं काम झालं, राष्ट्रपतीतर्फे पुरस्कार सुद्धा आम्हाला मिळाला. आमचं कौतुक झालं. हे तुमच्या पालकमंत्र्यांनी केलं. त्याच्यामध्ये बीड जिल्ह्याचा नंबर सुद्धा अव्वल झालेला. त्याचबरोबर विमा, एवढा प्रचंड दुष्काळ होता, इतक्या अडचणी होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना हवालदिल झालेला दिलासा द्यायचा असेल
शेतकऱ्यांची आत्महत्या रोखायची असेल तर या शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे. या भावनेनी रात्रंदिवस एक करून मी आमच्या कलेक्टरांनी सगळ्या टीमनी विम्याचं काम केलं. आला का नाही विमा तुम्हाला बक्कळ? 992 कोटी विमा या बीड जिल्ह्याला तेव्हा आला आणि 5 वर्ष अनुदान विमा. सुरेश दसांच्या भाषेत टॉंग 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 तुमचा मोबाईल वाजतच होता की नाही? मग हे सगळं काम आता यायलंय का विमा? यायलंय का? काय झालंय तुम्हाला? घरून आणले का कोणी? आता यायलाय का विमा? का काय येईना? सरकार जागेवर आहे, मंत्री आहेत, सगळं जागेवर आहे ना, पण ज्याच्या पोटातून तुमच्याविषयी पीडा वाटते ती तुमची लेख तिथे नाही. मी जेव्हा बीड जिल्ह्याचं काम केलं तर एखादी गृहिणी जसा घर आवरते आणि सावरते तसा मी बीड जिल्हा आणि सावरायचा प्रयत्न केला. एवढे मोठे रती महारथी नेते एकत्र घेऊन काम केलं, पण कधीच कुणाविषयी माझ्या मनात तक्रार नाही, माझी त्यांची तू मी नाही, भांडण नाही, स्टेटमेंट नाही, भानगड नाही, काय नाही. चांगला संसार या बीड जिल्ह्यात केला. असं म्हणतात की रामराज्य खूप चांगलं होतं, 5,500 वर्षापूर्वी होतं, आणि त्याच्यानंतर जर कुणाचं राज्य असं होतं जिथे महिलेला सन्मान होता आणि जनतेचाच आदर व्हायचा, ते आमच्या छत्रपती शिवरायांचं राज्य होतं. त्याच्यानंतर आता जर कोणतं राज्य असेल तर या भारतामध्ये आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे राज्य होतं ते आहे. कारण इथे महिलेला सन्मान आहे, इथे शेतकऱ्याला गरीबाला न्याय आहे, इथे गरीब माणसाला स्वतःचं पक्क घर असावं, त्याच्या घरामध्ये नळाने पाणी जावं, त्याच्या माता भगिनींना रोजगार मिळावा, अपंग असेल तर त्याला सहकार्य मिळावं, त्याच्या घरातला प्रत्येक माणूस आयुष्यमान व्हावा, याच्यासाठी त्याला विम्याची योजना मिळावी. या सगळ्या गोष्टींची काळजी प्रधानमंत्र्यांनी केली. तुम्हाला वाटतं काय सरकार चालवणं एवढं सोपं आहे? याच्यामध्ये म्हातारे जुने माणसं आहेत ना? सांगा, या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, का हो कधी बीड जिल्हा दिसला नाही नॅशनल हायवे करण्यासाठी? का कोणते स्टेट हायवे मोठे मोठे मुंडे साहेबांनी आणला होता, मला वाटतं आणला तेव्हा? का मोठे कुठले रस्ते कुठले प्रकल्प आमच्या बीड जिल्ह्यात आले? बीड जिल्ह्यात येतात सर्व नेते, पण फक्त बीड जिल्ह्याच्या निवडणुका आल्यावर या जिल्ह्यामधलं मतदान हडपण्यासाठी. हो, मी म्हणते हडपण्यासाठी. कारण तुम्ही हडपता जेव्हा तुम्ही काही नाही घेता. आता जर तुम्ही भाजीवाल्याकडे गेलात तुम्ही पैसे घेता आणि भाजी घे, तुम्ही साडीच्या दुकानात गेलात तर पैसे देता आणि साडी घे, पण तुम्ही नुसतं घेत असाल तर त्याला हडपणं म्हणता. तुम्ही फक्त माझ्या बीड जिल्ह्याच्या जनतेला जातीपातीच्या भिंती उभा करून तुम्ही फक्त घेत आलात ते मतदान, आणि जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा उद्योग तुमच्या जिल्ह्यात, द्यायची वेळ आली तेव्हा एअरपोर्ट तुमच्या जिल्ह्यात, द्यायची वेळ आली तेव्हा रेल्वे तुमच्या जिल्ह्यात, रोजगार तुमच्या जिल्ह्यात, मोठ्या मोठ्या उद्योग, माझ्या रोजगाराच्या संधी तुम्ही हुकवल्या, आणि माझ्या बीड जिल्ह्याला फक्त मतदानाच्या वेळी तुम्ही लोकांना, या लोकांना आता या जिल्ह्यामध्ये प्रवेश करून देऊ नका. 5 वर्ष मी कारभार सांगून तुम्हाला मतदान मागते, हवेमध्ये मतदान मागत नाही. हा सूर्य आणि हा जयद्रथ असा विकास तुम्हाला दाखवते. सुरेशांना 25-30 वर्ष राजकारणात आहेत. या 25-30 वर्ष राजकारणात त्यांनी किती प्रश्न मांडले असतील विधानसभेमध्ये, कितीतरी मागण्या केल्या असतील विधानसभेमध्ये, कितीतरी रस्ते मागितले असतील, नाल्या मागितल्या असतील, काय मागितले असेल, पण का फक्त 2014 ते 19 मध्ये करोडो रुपयाचे रस्ते तुमच्या आष्टी मतदारसंघात झाले? का फक्त 2019 ते 2014 ते 19 मध्ये 25-15 नावाचा निधी असतो, तुम्हाला माहित झालं का? 2014 ते 19 मध्ये या गावात वाडी वस्त्या काढण्यापर्यंत रस्ता झाला, कारण देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये आमचं महायुतीचं सरकार आणि तुमची लेखच पालकमंत्री होते, म्हणून हे सगळं. तर ही संधी मी तुम्हाला मागते, ते दुःख सांगून नाही मागत, मुंडे साहेबांच्या जाण्याचा विषय घेऊन मागत नाही. मी ही संधी तुम्हाला मागते की माझ्या विकासाचा दृष्टिकोन तुम्ही स्वतः अनुभवलाय म्हणून मागते. माझा काहीच नाही मुद्दा. काय मुद्दा आहे? समोरच्या व्यक्तीला पण कुठे निवडणूक जिंकण्यासाठी लढायची? सुरेशांनाच माहिती, त्यांचे मित्र आहेत, माहिती त्यांना सगळे स्वभाव, मित्राला सगळं माहित असते सिक्रेट. त्यांना माहिती ते निवडणूक लढण्यासाठी लढतायत, जिंकण्यासाठी नाही लढत, कारण त्यांनी आधीच म्हणले पहिलेच पत्रकार परिषदेमध्ये की मी माझ्या गाव मतदारसंघात
निवडणूक लढणार आहे, म्हणजे त्यांनी लोकसभेतली हार स्वीकारली आहे. त्यांना स्वतःला ठरायचं आहे, त्यांना स्वतःला जिंकण्याची मानसिकता नसताना त्यांना जिंकवतोय कोण हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. त्यांना जिंकवतोय अपप्रचार, जिंकवतच नाहीये, त्यांना थोडं तरी मताकडे नेतोय कोण, त्यांना कोण त्यांच्यासाठी उभं राहतंय. तर या जिल्ह्यामध्ये जे सुरेश अण्णांना मानणारे लोक आहेत ते उभे राहत नाहीत, जे दोंडे साहेबांना मानणारे ते लोक उभे राहत नाही, आमच्या आबूला मानणारे लोक उभे राहत नाही, आणि पंकजा मुंडेला मानणारे लोक उभे राहत नाही. ज्यांना फक्त विरोध करता येतो, ज्यांना नकारात्मक मतदान करता येतं तेच उभे राहतात. अहो, मुंडे साहेबांना श्रद्धांजली म्हणून मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर बिनविरोध निवडणूक लढण्याचा यांनी घोषणा केली आणि कॅन्डिडेट उभा झाल्यावर सुद्धा त्याला 1.5-2 लाख मतं पडलेली आहेत. ही मानसिकता प्रत्येक ठिकाणी नाही, पण आमच्या बीड जिल्ह्यात जरूर आहे. 15-20 वर्ष जेव्हा एखादा नेता मोठा होतो तेव्हाच तो जिल्हा मोठा होत असतो. आपला जिल्हा मोठा झाला तेव्हा मी तुमच्या त्या मोठेपणामध्ये थोडा तरी वाटा उचलला आहे याच्यावर तुमचा विश्वास असेल तर जरूर तुम्ही मला 13 तारखेला मतदान करा. मला आता सगळे समाज पाठिंबा देत आहेत. कोणी धनगर समाजाचा पाठिंबा देतोय, कुठे बंजारा समाज पाठिंबा देतोय, कुठे 12 रुपये दाग देत आहेत, कुठे नाभिक येत आहेत, कुठे परीख येत आहेत, कुठे सुतार येत आहेत, कुठे लोहार येत आहेत, कुठे चर्मकार येत आहेत, आणि मराठा समाजाच्या विविध संघटना देखील पाठिंबा देत आहेत. मला ते म्हणजे काही तुमच्या सगळ्या समाजाच्या बैठका व्हायला, मग आमची बैठक घ्या ना. मी म्हणलं ठीक आहे घेऊ. मी त्यांची बैठक घेतली. मला मुस्लिम समाजाची लोक आली अगोबाई, ते म्हणले ताई आम्हाला तुम्हाला मतदान करायचंय. मी म्हणलं कसं काय मतदान करायचंय, मला तर करे नाही, मुंडे साहेब की बेटी है, आपल्यावर आमचा विश्वास. अहो, या मानूरमध्ये मुस्लिम समाजाने गोपीनाथ गड बांधलाय छोटा, मुस्लिम समाजाने नाही बांधलाय, मानूरच्या लोकांनी बांधलाय. त्याच्यावर जाऊन मुस्लिम समाजाने शपथ घेतली की आम्ही पंकजा मुंडेलाच मतदान करणार. ते का होत असं वाटतंय? ते का होते कारण हा विकासावर विश्वास. त्यांना भीती घातली लोकांना, मुस्लिम समाजाला. अरे बापरे, मोदी से डरो, मोदी से डरो. क्यों डरो भाई मोदी से? ये 10 वर्ष मोदी की सरकार है, चाचा बैठे उधर, चाचा कुछ तकलीफ हुआ आपको? इसमें कोई घरकुल नहीं मिला क्या? उन्होंने बोला था क्या कि मुस्लिम बांधवों को घरकुल नहीं देने का, पगार नहीं देने का, नल नहीं देने का? ऐसा हुआ क्या? बचत गट की महिलाएं उनको कुछ नहीं मिला, ऐसा हुआ क्या? ऐसा कुछ नहीं हुआ. जो भी योजना इस देश से निकलती है वो इस देश में रहने वाले हर जाति हर धर्म के लिए निकलती है. आज कोई मुस्लिम बांधव किसान है तो उसको भी 12,000 रुपए साल के मिलते हैं प्रधानमंत्री कृषि सम्मान योजना. पण घाबरायचं, कायदे आले. अरे बापरे, मुसलमानो घाबरा. कसले कायदे? या देशाच्या सुरक्षा महत्वाच्या नाही तसं कोणता मुस्लिम बांधव या देशात म्हणतो नाही मला. या देशामधली बॉर्डर सुरक्षित पाहिजे असं आमच्या मुस्लिम बांधवालाही वाटतं. आणि इथे ज्याचा दादा परदादा, ज्याचा इथं पुरं खानदान आहे, ज्याच्या 4 पिढ्या गेल्या, त्या मुस्लिम बांधवाला घाबरायचं कारण नाही. तुम्ही आलात का बांगलादेशमधून? तुम्ही आलात का दुसऱ्या देशातून? तुम्ही भारतीय आहात आणि या देशाचे नागरिक आहात आणि तुम्हाला इथून कोणीच हलवू शकत नाही. त्या अपप्रचाराला बळी पडू नका. आणि जर कोणी आलं तुमच्यामध्ये तर मी त्यांच्या समोर उभी राहीन. गोपीनाथ मुंडेची लेख आहे. वंचितांना आणि ज्यांच्याकडे शक्ती नाहीये त्यांना शक्ती देण्याचं काम या माध्यमातून मी केल्याशिवाय राहणार. काहीतरी अपप्रचार करायचा, संविधान बदलणार. अरे कशाला संविधान बदलणार आहे? कोणी संविधान या देशाचं बदलणार नाही. महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्याच्यामुळे ते चहाची टपरी असणाऱ्या माणसाचा मुलगा देशाचा प्रधानमंत्री झालाय. या संविधानामुळेच झालेला. या संविधानाने तुम्हाला अधिकार दिले. त्या बोलतापांना तुम्ही बळी पडू नका. त्या माझ्या महिला इथे आल्या, CRP वगैरे कोणी असतील, बचत गटाच्या महिला असतील, त्या बचत गटाच्या महिलांना आठवते का पंकजाताई तुमच्या मंत्री होत्या तेव्हा या बचत गटाला काय काय निर्णय घेतले? 4.5 लाख महिलांनी बोलून मोदींचा आम्ही कार्यक्रम घेतला. या बचत गटाच्या महिलांचं कर्ज वापस करत होत्या त्या बिचाऱ्या. जेव्हा नोटबंदी झाली होती तेव्हा त्या नोटबंदीमध्ये सगळे लोक म्हणाले कर्ज माफ करा. मोठे मोठे उद्योगपती पासून ते गरीब माणसापर्यंत
प्रत्येक जण हाय खात होता, शेतकरी म्हणत होता कर्ज माफ करा, व्यापारी म्हणत होता सवलत द्या. पण अशा वेळी माझ्या या बहादर महिलांनी 100% कर्ज वापस केलं हो बचत गटांच्या. त्यांना टाळ्यात द्या. महिलेचा स्वभाव कसा असतो मी तुम्हाला सांगते. शेजारच्या घरून आपलं दूध जर नासलं, शेजारच्या घरून वाटीभर जर दूध आणलं, तर जोपर्यंत दूधवाला येत नाही ते दूध वापर करत नाही तिला बाईला काही करमतच नाही. आपल्या घरी अचानक पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर आपल्या घरी जर शिरा करायचा असेल, साखर कमी पडली, मैत्रिणीकडून साखर आणली वाटीभर, तर जोपर्यंत वाण्याच्या दुकानातून साखर आणत नाही तिला वापस करत नाही, या माऊलीला काही चैन पडत नाही. उधार आपल्याला जमतच नाही. माझाही स्वभाव तसा आहे. ज्यांनी त्यांनी मला काही दिलं मी त्याला परत दिलंच आहे. हा माझा स्वभाव आहे. तुम्ही जर मला मतदान दिलं तर मी तुम्हाला परत विकासाच्या रूपाने परतफेड करणारच आहे. हे माझं वचन आहे. मांडलंय कुठं घोडं, सगळं तर चांगलंय. आता मला सांगा, 1,71,000 मतांनी प्रीतमताई जिंकल्या होत्या. आता काय वाटवं झालंय 5 वर्षात? उलट मी तर कुठल्या पदावरच नाही. समजा कुणाची नाराजी तर जे पदावर आहेत त्यांच्यावर असेल. मी तर संघटनेचं काम करत होते. जेव्हा कुणाची नाराजी आहे त्याच्यात माझा काय संबंध? कोणाच्या इतर समजा नळ पोचला नाही, कुणाला घरकुल मिळाला नाही, तर ते सुरेशांना बघून घेतील. कुणाच्या गावाकडचा रस्ता राहिलाय ते सुरेशांना बघून घेतील. ते सक्षम आहेत ना बघायला. माझा काय विषय? आता येऊन जाऊन काय विषय? पंकजाताईचा काय दोष आहे माझा? मी कधीच कुठल्या समाजाला अंतर दिलं नाही. कधीच कुठल्या समाजाला शिवाय देण्यासाठी मी कुठला मंच वापरला नाही. कधीच 2 जातीला एकमेकांच्या अंगावर भिडवण्यासाठी माझ्या राजकारण नव्हताच नाही. मी भिन्न आहे. त्या सगळ्या प्रवृत्तींच्या विरोधात तुमच्या अंगावर ज्यांचा घाव येणार आहे तो घाव मी घेणार आहे. मी तुमची ती भिन्न आहे. काय चुक आहे? कशामुळे असं वाटावं? प्रत्येक गावात मी चालले, त्या गावामध्ये वातावरण तर चांगलं आहे. सगळे मला ओवाळले, ढोल ताशे मारायले, सगळं चाललंय. आता मी काल समाजाची मी म्हणलं सगळ्या समाजाने बैठक घ्या म्हणजे मराठा समाजाची बैठक घ्या म्हणजे मी घेतली. त्या लोकांना बोलले, एकदम हाताच्या घरी तोंडावर बोट बसले होते. हो हो म्हणत होते. मी उभं केले 2-3 सरपंचांना. म्हणजे काय रे बाबा, जेव्हा तू सरपंच होता किती निधी आला? हो ताई. तो माझे नव्हते बरं का, राष्ट्रवादीचे होते ते लोक, धनुभाऊचे. त्यांनी म्हणले ताई तुम्ही असताना एवढा निधी आला, आम्ही अजून नारळच फोडायला ताई. म्हणलं वा वा वा, खुश आहेत का? हो छान आहे. काही मला द्यावं लागलं का रे बाबा तुम्हाला? कधी चहा पाणी काही नाही ताई, 1 रुपया नाही खर्च केला आम्ही. तुम्ही आम्हाला किती दिलं? म्हणजे सगळं छान आहे. मागच्या गावात किती मतं होते? तर 65% मतं होते. म्हणजे तू कुठं होतास? ताई मी तुमच्या विरोधात होतो. म्हणलं अरे बापरे, आता तू माझ्या बाजूने आला तर 75% झाले पाहिजे. नाही ताई 60% पडतील. म्हणा तुम्ही लोक माझ्यावर असताना विरोधात असताना 65% आणि आता तुम्ही माझ्या बाजूने असताना 60%. असं कसं? काही गडबड झाली आहे म्हणे. म्हणलं काय गडबड झाली? ताई जरा लोकांमध्ये गैरसमज झालाय. म्हणलं कुणाविषयी? माझ्याविषयी? नाही ताई तुमच्याविषयी शत्रू सुद्धा वाईट बोलत नाही हो, कुणीच तुमच्याविषयी वाईट बोलत नाही. म्हणलं मग गैरसमज काय झालाय? नाही ताई लोक लय नाराज आहेत आरक्षणामुळे. म्हणलं आरक्षणामुळे काय नाराज आहे? मी काय केले? मी रोखलंय का आरक्षण? मी देण्याच्या भूमिकेत आहे का आरक्षण? नाही ना. मग नाराजी कशी? तसं काही नाहीये. म्हणलं कशाला पाहिजे आरक्षण? मागच्याही सभेत मी विचारलं कशाला पाहिजे आरक्षण? मी एका पोराला उभं केलं. आता उभं आहे का कोणी पोरगा लहान शिकत? तू काय नाव तुझं? नाव तुमच्या मागचं तुम्ही पोरगा आहेत का? पोरगाचं म्हणतात काय अजून स्वतःला? काय नाव आहे तुझं? बांधलं भरले का काय? कुणीतरी आहे का बोलायला? उठ बेटा. त्याचे काही शिक्षण राहिल्यासारखं वाटत नाही मला. तरी उठ बेटा, मला प्रश्न विचारायचे तुला. आता माझं उलट आहे, मला तुम्हाला प्रश्न विचारायचे. नाव काय सांग जगाचं? थांबा ना. अरे हो पण जगाला कळू द्या. नाव सांग बेटा. प्रसाद घुमरे. आमच्या इकडच आहे का? पारगावचा होता की मला? हो तात्या साहेबांचं मगाची चिठ्ठी उडून गेली मला त्यांचा अनुभव. मग आरक्षणाच्या लढाईत आपण सगळे आहात केला. तुमचा हक्क आहे, तुमच्या पाठीशी आहे. मग आरक्षण कशासाठी पाहिजे? 2 कारण द्या. शिक्षणासाठी, दुसरं नोकरीसाठी. शिक्षण आणि नोकरीसाठी. बस बेटा, शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण पाहिजे. आणि हे तुमच्या आरक्षणाची जी कायद्याने मागणी आहे त्याच्या पाठीमागे
गोपीनाथ मुंडे ही उभे होते, पंकजा गोपीनाथ मुंडे पण उभे आहेत. आणि पंकजा गोपीनाथ मुंडे जर ही कायद्याने मिळणारं आरक्षण जर कोणी रोखत असेल तर त्याच्या समोर सुद्धा उभे राहायला मागे पुढे बघणार नाही. कारण वंचितांची लढाई आम्ही लढतो. बरोबर आहे, तुमच्या लेकरांना शिक्षण पाहिजे आणि तुमच्या लेकरांना आरक्षण पाहिजे, नोकऱ्या पाहिजे, हे सगळं मान्य आहे, हे होणार आहे. पण या निवडणुकीत माझा बळी जात नाही, माझा मी जिंकणारच आहे. पण काय मिळणार? आम्ही गुलाल लावून जेव्हा निवडणूक काढणार आहोत तर ते गुलाल लावून तुम्ही सुद्धा सामील व्हा ना. तुम्हाला नाहीतरी आरक्षण पाहिजे, सर्टिफिकेट पाहिजे, कशाचं पाहिजे? ओबीसीचं पाहिजे. मग कशाला म्हणता आपलं आपलं बघा, आपण आम्ही देते ना. हा व्हायचं ते आणि द्यायचं नाही, असं नाही चालणार. आता मला आत्ता फोन आलाय बघा गाडीत, ते प्रताप जाधवचे माणसं आले तिकडे बुलढाण्याचे, त्यांची मी सभा घेतली. त्यांची सभा घेतली म्हणजे काही यावंच लागेल, ती गडबड आहे, तुम्हाला यावंच लागेल. मी चिखलबेडला हेलिकॉप्टरने जाऊन सभा घेतली. त्यांचे लोक आले प्रचाराला, असं म्हणाले की प्रतापराव जाधव येणार आहेत. ते म्हणले ताई तुम्ही आमच्या अडचणीला धावून आलात, आम्ही तुमच्या येणार. विखे पाटील साहेबांचा फोन आला सकाळी, ताई तुम्ही पटकन एक सभा द्या, आम्ही सगळे तिथे तुमच्यासाठी मोकळे आहात. संदीपान मुंगळेचा फोन आला, ताई तुम्ही पटकन एक सभा द्या, आम्ही सगळे आहात. राणा पाटलांचा फोन आला, ताई तुम्ही एक सभा द्या, आम्ही तुमच्यासाठी आहोत. आणि मग तुम्ही काय नाही माझ्यासाठी? मी काय गोडं मारलंय तुमचं? काय वाकडं केलंय का कुणाचं? मग काय करेल? मी जर आज खासदारांना सभा घेऊन निवडून आणू शकते तर तुम्ही मला नाही निवडून आणू शकाल. अहो एका बाजूला सुरेश अण्णा, एका बाजूला अण्णे काका आहे, दोन आमदार समाजाचे, एखादा खासदार करा की दुसऱ्याचं काय बिघडतंय? पण तुम्ही असं काय गणित मांडायला? सभापती आमची नगराध्यक्ष कोण आहे? हा? आणि तुमच्या सभापती कोण आहे? पंचायत समितीचं कोण आहे? मार्केट कमिटीचा सभापती कोण आहे? तिथं आरक्षण असेल कोण आहे? आम्हाला वाईट वाटलं का? असं नका रे करू. ते बाहेरचे माणसं येऊन आपल्याला डिस्टर्ब करते. आपण एकच आहे. माझं हे कापलं नसता तरी तेच रक्त निघणार आहे, ते तुमचं कापल्यावर निघणार आहे. हे बंद करा, नका करू. मोठे विचार करा, उंच विचार करा. पुन्हा आम्हाला प्रचाराला यायचं विधानसभेच्या, जिल्हा परिषदेच्या ना, आम्हाला तोंड तर ठेवा. हे मोकळाच बोलायला पण मोकळं बोलायला का घाबरायलाच माहित नाही. ट्रोलिंगला तर घाबरायचं काही कारण नाही. कारण या देशाचा हित हे आमच्या पक्षाचे संस्कार आहे. त्या पक्षात सुरेश अण्णा धस सुद्धा आहे. देशाचा हित, राष्ट्रहित प्रथम, पहिले देश, मग पार्टी आणि मग मी. मग देशाच्या हिताचे विचार बोलताना मी का मागे पुढे पाहू? या देशामध्ये सर्व आहेत, हिंदू आहेत, मुसलमान आहेत, 12 बलुतेदार आहेत, ओबीसी आहेत, सगळे मराठा आहेत, सगळे बालिका आहेत, स्त्रिया आहेत, मुलं आहेत. त्या सगळ्यांचं हित बघायचं. मी बघितलं नाही का? बघितलेलं आहे. आज तुम्हाला आरक्षण पाहिजे शिक्षणासाठी. कालच लिस्ट लागली आहे शाहू कॉलेजची, सुरेशांना ऑनलाईन जाऊन बघा. 200 मताला क्लोज होतंय ओबीसीचं आरक्षण आणि ओपनचं 174 मताला होतंय. घ्या आरक्षण, घ्या, तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्ही हे नका समजू की सोपं होणार आहे. मेरिट वाढलंय. तुम्ही किती मागच्या 5 वर्षाचा रेकॉर्ड करा, ओबीसीचं मेरिट ओपन पेक्षा आहे. हे संघर्ष ज्याला परिश्रम करायचे त्या मुलांसाठी नाहीये. हे संघर्ष आता निर्माण होतात इलेक्शन आले की. आणि पुन्हा इलेक्शन झाल्यावर जिकडे तिकडे जायला काय होईल? तो पंकजा ताईला 10,000 मताचा धोका होईल, अजून काय होईल? पण माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या आनंदात तुम्ही पण आनंदी राहा. मी आनंदाचा घास घेत असताना तुम्हीही तो घास खावा, अशी माझी इच्छा आहे. मला असं वाटतं की जेव्हा ऊसतोड कामगारांचा लवाद होतो ना, तेव्हा आम्ही आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार एकत्र बसून ते लवाद करत असतो. तेव्हा ते कारखानदारांकडून असतात आणि ऊसतोड कामगारांकडून असते. असा लवाद बसल्याशिवाय तुमचा विषय मिटणार नाही रे बाळांनो, असा मिटणार नाही. कोणीतरी शहाणा माणूस त्या टेबलवर पाहिजे, जो जाती भांडणं नाही लावणार, असताना हा विषय मिटवा, काय होईल ते बघू, मार्ग काढू, असं म्हणणारा शहाणा माणूस पाहिजे. हे नाही म्हणणार आणि हे नाही म्हणणार तर कसं होईल? ते शहाणा माणूस आत्ता तरी राज्यात मी टिकून आहे बरं का. तुम्ही असं नका करू. ही निवडणूक प्रतिष्ठेची
मी बनवणार नाही, सुरेशांना बनवणार नाही. मी जरी म्हणले नका मत देऊ, त्यांनी जरी म्हणले मत देऊ नका, तरी तुम्ही मतच द्या. तुम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आवडत असतील त्यांना द्या, ते नको आहेत तर मला द्या. मी नाही तर मुंडे साहेबांचं बघा चेहरा, मुंडे साहेबांचं नाही तर कमळाचं फुल बघा, तेही नाही आवडत तर थोडं घड्याळ बघा. काय बिघडत आहे? तिथं घड्याळीची आमची युती झाली आहे ना, झाली आहे ना, आता काय करा. काय बघायचं ते बघा, पण ते कमळाचं फुल दावा. मला 3 गोष्टी करायला दिल्लीत जाऊ द्या. तुम्ही आयुष्यभर माझंच नाव घेतात बरं का, आणि आताही तुम्ही घेतात, मागाने चांगलंच बोलतात, वाईट बोलत नाही कोणी. सोशल मीडियाचे 10,000 लोक या जिल्ह्याचं भविष्य नाही रेखाटू शकत. माझी विनंती आहे तुम्हाला, या जिल्ह्याला ही संधी परत येणार नाही. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि पंकजा मुंडे संसदेत ही संधी परत येणार नाही. 5 वर्ष मी जसा कारभार केलाय त्या कारभारावर विश्वास ठेवा आणि मला आशीर्वाद द्या. या जिल्ह्यात एवढा मोठा प्रकल्प आणीन की तुमच्या गरीब पोरांना नोकरी मी लावीन. या जिल्ह्यात असा प्रकल्प आणीन की तुमच्या इथे बाहेर रोजगारासाठी भटकंती थांबेल. मी या जिल्ह्यामध्ये सिंचनाचे विषय मार्गी लावीन, मध्ये माझ्या शेतकऱ्याला अडचण येणार नाही. सगळी जमीन ओलिताखाली आणण्यासाठी मी अपार प्रयत्न करेन आणि या जिल्ह्यामध्ये एक असं मोठं हॉस्पिटल करेन की इथल्या गरीब बायबापड्यांना, इथल्या गरीब माणसाला इलाजासाठी जीवन सोडून जाऊ लागू नये. शेती विकायले, दागिने गहाण टाकायले आणि इलाज करायला येतो, पण त्यांची परिस्थिती नाही. त्याच्यासाठी मला हे गोष्टी करायच्या. हे गोष्टी मीच करू शकते हे तुम्हाला माहिती आहे. माझ्यावर तुमचा विश्वास आहे. फक्त तुम्हाला तुमच्या मनात ती भिंत काढायची. एक जण येऊन म्हणला मला काल तेलगावमध्ये, माझाच होता कार्यकर्ता, काही म्हणले ते जातीसाठी माती खा म्हणायले. कोण म्हणाले मला माहित नाही बरं का. ते म्हणला, मी म्हटलं ठीक आहे, पण माती कशाला खायची? पुरणपोळी खा, मोदक खा, गुलाबजामुन खा, माती नका खाऊ. जातीसाठी माती नका खाऊ, मातीसाठी जाती पाडून टाका आणि एकदा एक चमत्कारिक निर्णय या बीड जिल्ह्यातून द्या. हा निर्णय तुम्हाला कधीच महागात पडणार नाही, पण या निर्णयात सहभागी नाही झाला तर या जिल्ह्याला खूप महागात पडेल. या जिल्ह्याच्या विकासाला खूप महागात पडेल. मी मत मागते ते विकासासाठी मागते. मी माझ्या जातीवर, माझ्या धर्मावर नाही, माझ्या गुणांवर मत मागते, माझ्या राजकीय प्रवासावर मत मागते. मी तुम्हाला जे मत मागते आहे ते तुमच्या भविष्यासाठी मागते. मला काही तोले जंग वाजवाडा बांधण्यासाठी मागत नाही. मला दार दागिने गाडी बंगला ह्याच्यासाठी मागत नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे. मी मत मागते या बीड जिल्ह्याच्या तरुणाईचं भविष्य घडवणारं मत मागते. आजच्या तरुणाईचं चित्र बघून थोडस मन उदास होतं. त्या पुरोगामी काळामध्ये मुंडे साहेब राजकारणात आले त्यावेळी लोक राजकारणामध्ये विचार पुढारलेले मांडण्यासाठी जन्म घेत होते. आता विचार मांडायला घाबरते. ती एवढीशी किती गोड आहे आमची नगराध्यक्ष, एवढीशी पोरगी, ती म्हणते ताई आम्ही तुमची बाजू घेतली तर आम्ही ट्रोल होतो. का बाबा? मी पाकिस्तानातून का बांगलादेश मधून का चीन मधून आले, मी इथलीच आहे ना, माझी बाजू घ्यायला काय अडचण आहे? का ट्रोल व्हावं कोणी? समोरच्या माणसाचे 10 कर्तृत्व तर मिळून दाखवावे. कर्तृत्वाची जोड नाही, नेतृत्वाची जोड नाही, दातृत्वाची जोड नाही आणि माझ्या मातृत्वाची तर जोडच नाही. या जिल्ह्याला मातृत्व समजून मी सांभाळले. का ते लेकरू ट्रोल व्हावं? एवढीशी ती पोरगी बिचारी बोलायली तुम्ही का तिने ट्रोल व्हावं? तिने तिच्या पक्षाचे विचार मांडले. ज्या अण्णांनी तिला नगराध्यक्ष केलं त्यांचे विचार मांडले. ज्या पक्षाचे मी नेता आहे त्यांचे विचार मांडले. का नाही? काय ट्रोल व्हावं? काही ट्रोल व्हायची गरज नाही. माझी तुम्हाला अजून एक हात जोडून विनंती आहे, तुम्ही 13 तारखेपर्यंत तुमचे सोशल मीडिया बंद करून टाका. विषयच मिळतो. मला मागच्या वेळीची मताची यादी आहे माझ्याकडे, चांगली यादी आहे. आता तर कसं झालंय, सगळं ऑनलाईन झालं ना अण्णा, तुम्हीच केलंय सगळं ऑनलाईन. हे सगळं सिस्टीम, कोणत्या बूथवर कोण माणसं आहेत, किती लोक आहेत, त्यांचं उत्पन्न काय, ते किती नोकरी करतात, बाहेर किती आहेत, कोण बचत गटाचे आहेत, कोण कुठे आहेत, कोण कुठे आहेत, हे सगळं लिहिलेलं असतं. त्यामुळे मतदान सुद्धा लिहिलेलं असतं. कोणाला मिळणार आहे, किती मिळणार आहे, कोण देणार आहे, कसं देणार आहे, हे आम्हालाही अंदाज आहे. आम्ही तिथून पुढचंच मोजणार आहे. तुम्ही सगळे यावेळी मला आशीर्वाद द्या, एवढीच मी तुम्हाला विनंती करते. कोणीही आलं
तर नरेंद्र मोदीपेक्षा मोठा माणूस इथे येणार नाही मत मागण्यासाठी. त्याच्यापेक्षा मोठा आला तर द्या. आणि नरेंद्र मोदींनी जे दिले त्याच्यापेक्षा 1% जरी दिलं ना त्या माणसाने असेल तर त्याला मत द्यावं, काही माझं म्हणणं नाही. नरेंद्र मोदींनी या जिल्ह्याला जे दिलंय ना, या जिल्ह्याचे नसून, या राज्याचे नसून देशाचे असल्यामुळे जे दिलंय तेवढं कोणी तुम्हाला दिलेलं नाही. त्यामुळे मतदान द्या. अण्णांची चिठ्ठी आली आहे, पुढे लोक थांबलेले आहेत. भाषण चांगलं रंगात आलं असल्यामुळे लोक ऐकत होते, मी बोलत होते. स्वतःसाठी मलाच घाम घालावं लागणार आहे, मलाच बोलणार आहे म्हणून 5 मिनिटं मी जास्त बोलले. देशाचे विषय अण्णा बोलतील, राज्याचे विषय अण्णा बोलतील, जिल्ह्याचे विषय मी बोलले. तुम्ही मला मतदान करा, आशीर्वाद द्या, त्याच्यावर विश्वास ठेवा असं मी आपल्याला विनंती करते.